आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पोट्ट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली. त्या अग्निवीर नावाच्या स्कीम मध्ये 17 वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षावाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होतं. त्या पोराची 17 वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मी मध्ये लागत होता त्याला पेन्शन होती, त्याला कॅन्टीनची सुविधा होती. जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याला तिरंग्यात लिपटून आणण्यात येत होतं, त्याला मानवंदना देण्यात येत होती. आता जर तुमचा पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्याला अजिबात मानवंदना देण्यात येणार नाही, त्याला पेन्शन राहणार नाही. तुमचं पोरग 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्ट्याले बेरोजगार करणार आहे. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा दाढीवाल्यासाठी. आणि टाळ्या वाजून होणार नाही तर त्याले येणाऱ्या 26 तारखेला त्यानं जे तुमची शकवली तर त्याची शकवा कोणाची? मोदीची. आणि आपल्याला बळवंत दादाच्या पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं 430 1130 नेलं. डीएपी ची बॅग 538 ची 1130 नेली. 1130 नेली. पेट्रोलचे भाव 67 चे 1130 नेले. याले अच्छे दिन म्हणते. आम्हाला नाही पाहिजे असे अच्छे दिन. आमचे बुरे दिन आम्हाला वापस द्या. जर तुम्हाला अजून शकून घ्यायचे असेल तर मोदीला म्हणतात. अरे कोण आला रे, कोण आला? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. वारे पंजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय 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 भवानी. उद्धव साहब ठाकरे तुम आगे बढ़ो. शरद चंद्र जी पवार साहब तुम आगे बढ़ो. वारे पंजा. जय भवानी. महाविकास टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. महाविकास आघाडी इंडिया आघाडी पदाधिकारी मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशील, संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. जोरदार टाळ्यांनी आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं. आहात त्या जागेवरती ज्यांना ज्यांना शक्य उभे राहावं आणि तमाम महापुरुषांना आपण अभिवादन करूया. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. महाविकास आघाडी इंडिया आघाडी या पदाधिकारी महामेळाव्यानिमित्त मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यासोबतच माजी खासदार तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते माननीय मुकुलजी वासनिक साहेब आपल्यात उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. कृपया पोलीस प्रशासनाला आपण मदत करा. स्टेजवरची जी गर्दी जी आहे ती कृपया मागे करा. पोलिसांचं आपल्याला सूचना आहेत. कृपया व्यासपीठावरच्या या ठिकाणी जे लोक उभे आहेत थोडे मागे व्हा.
हा मागे इकडे साईडला आणि या ठिकाणचे पण थोडेसे मागे मागावा. कोणी स्टेजवर गोंधळ करू नका, गर्दी करू नका. दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागे होऊन जा. मी पोलिसांना नम्र विनंती करतो, दोन्ही साईडच्या लोकांना थोडं थोडं बाजूला करा. पोलिसांना सहकार्य करा. दोन्ही साईडचे लोक थोडे थोडे मागवा. पोलिसांना सहकार्य करा. आदरणीय कराळे सर, अर्थातच कराळे मास्तरांचं भाषण या ठिकाणी सुरू होतं. मात्र आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय बळवंत भाऊ वानखडे यांच्या समर्थनात असलेली ही सभा, या सभेच्या निमित्ताने कराळे सरांचं भाषण आपण कंटिन्यू करूया. पुनश एकदा या विचार मंचावरती उपस्थित मान्यवरांचं टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया. आणि ही लोकसभेची निवडणूक यशस्वी करण्याकरिता आदरणीय सर्व जिल्ह्यातील नेत्यांचं जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत तो आज इतना इरादा करो, मजबूत तो आज इतना इरादा करो. या अशा इराद्याने आपण सहर्ष आमंत्रित करूया पुनश एकदा आदरणीय कराळे साहेबांना. या राज्याचं जाणतं नेतृत्व, पितृतुल्य नेतृत्व शरद पवार साहेब आलेले आहेत. सभागृहाला विनंती असेल की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपल्या नेतृत्वाचं आपण स्वागत करणार आहोत. आणि या मेळाव्याचं दीप प्रज्वलन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जाणते मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आपल्या कुटुंबाचे प्रमुख सहसेनापती उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आणि ही जी मशाल आहे, ती धगधगती मशाल, ही आजच्या स्वरूपामध्ये दीप प्रज्वलनाने सुरू होणार आहे. दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योतिर्जनार्दना, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योती नमोस्तुते, दीप ज्योती नमोस्तुते. वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख आणि महामानव वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करून दीप प्रज्वलन करून या लोकसभेच्या निवडणुकीचा एक अंधारातून अर्थातच तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या या प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत. महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातील जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आपल्यात उपस्थिती झाली आहे. आपल्या सर्वांचा आधाररत्न सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा त्यांनी दीप प्रज्वलन करावं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अरे देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो. महाराष्ट्राचे कुशल नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे साहेब, मुकुलजी वासनिक साहेब हे सर्व या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत. महाविकास आघाडीचा यानंतर या महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आदरणीय यशोमती ताईसह प्रदीपदादा राऊत आपणास विनंती करेल की भव्य हारानी, संयुक्तिक हारानी आपण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुकुलजी वासनिक साहेब यांचं स्वागत करावं. सहर्ष आमंत्रित करते महाविकास आघाडीचे अमरावती जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी. आपण या स्वागत सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर असलेल्या सर्व मंडळींना विनंती की टाळ्यांच्या जयघोषात आपण सर्व या स्वागत सोहळ्यात सहभागी व्हावं. सहर्ष आमंत्रित करते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी. आपण स्वागत करणार आहोत महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणाचे जाणते राजे सन्मान्य पवार साहेब, माननीय उद्धव ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार देऊन आपण पुन्हा एकदा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुकुलजी वासनिक साहेब यांचा भव्य हाराने आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की कृपया आपण या स्वागत सोहळ्यात सहभागी व्हावं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी. महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्वांच्या वतीनं आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या जाणत्या नेत्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे.
उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो, वासनिक साहेब तुम आगे बढ़ो, यशोमती ताई ठाकूर तुम आगे बढ़ो. या ठिकाणी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, अमरावतीकरांच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीनं आपले सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या नेतृत्वाचं स्वागत केलेलं आहे. पुष्पा आणि ग्रामगीता देऊन या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि यानंतर प्रास्ताविक करण्याकरिता सहर्ष आमंत्रित करते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या फायर ब्रँड नेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर स्त्री सारखी मोहिनी नाही, स्त्री सारखी वैरागिणी नाही, स्त्री सारखी मुलायम नाही आणि यशोमती ताई सारखी रणचंडिकाही नाही. त्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया माजी मंत्री आणि अमरावती जिल्हा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं कुशल नेतृत्व माननीय यशोमती ताई ठाकूर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. बोला महाविकास आघाडीचा. स्टेजवर जी कार्यकर्ता मंडळी आहे, स्टेजवरची जी कार्यकर्ता मंडळी आहे, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरनं बाहेर जावं किंवा मागच्या साईडला उभं राहावं. स्टेजवरची सगळी मंडळी आपण या ठिकाणी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा बाजूला होऊन मागच्या साईडला उभं राहावं. सर्वांना विनंती आहे की मागं उभं राहा. सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती आहे. आज या ठिकाणी उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतदादा वानखडे यांच्या प्रचारासाठी आलेले आपल्या सर्वांचे, महाराष्ट्राचे, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय मुकुल वासनिक साहेब, आदरणीय अनिल देशमुख दादा, या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व आदरणीय नेते मंडळी, या कार्यक्रमाला आलेले सर्व पितृतुल्य, मातृतुल्य व माझे युवक मित्रांनो व भगिनींनो. सर, खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांमध्ये की तुम्ही येणार आहात आणि दोघही जण, आपण तिघही जण एका स्टेजवर या अमरावतीकरांना भेटणार आहात. महाविकास आघाडीचा. आपल्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचं कन्फर्मेशन झाल्यानंतर मुकुल वासनिक साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला कन्फर्मेशन दिलंच होतं आणि आमदार बळवंत वानखेडे साहेब यांना मी म्हटलं की दादा, आपले दोन्ही नेते, तिन्ही नेते येत आहेत. आदरणीय राहुलजी गांधी हे 24 तारखेला परतवाडा या ठिकाणी येत आहेत आणि मी दादांना म्हटले आणि दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणे, ताई, माझ्या आयुष्यामध्ये मी हे स्वप्नही बघितलं नव्हतं की एवढी मोठी मोठी पर्सनॅलिटीज, एवढी मोठी मोठी मंडळी, आताही मी बोलत असताना ते घैवरून आलेले आहेत. आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय मुकुल वासनिक साहेब, आज आपण सगळ्यांना सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते की आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार बळवंत वानखडे या ठिकाणी यांना उमेदवारी दिलेली आहे. एक कणखर कार्यकर्ता, जो शेतकरी आहे, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये ज्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे आणि राजकारणाचे धडे त्यांच्या मामाकडे घेऊन पहिले ग्रामपंचायतचा सदस्य, नंतर सरपंच, नंतर पंचायत समिती, नंतर APMC, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये 2 वेळा निवडून गेलेली व्यक्ती आणि आमदारकीमध्ये, बँकेमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेली व्यक्ती. 30,000 मतांनी बळवंत दादा आमदारकीमध्ये निवडून आलेले होते. साहेब, पवार साहेब, आपण मागे आम्हाला आदेश दिला होता आणि आम्ही त्या आदेशाचं पालन केलं होतं. पण इतके डेंजर लोक निघाले, बंटी आणि बबली असंच म्हटलं पाहिजे, तो पिक्चर होता ना.
नाही नाही, आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाहीये. आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही, कारण ती आपली संस्कृती नाही. अमरावती जिल्हा हा एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो. बाबासाहेब खापर्डे पासून ते आतापर्यंत शेवटचे याच्या आधीचे जे खासदार होते त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये, भाऊसाहेब देशमुखांच्या या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक वारसा राखणाराच या ठिकाणी खासदार झाला पाहिजे, असा अमरावतीकरांचा अट्टहास आहे. मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश मिळावा म्हणून तो जो लढा उभारण्यात गेला तो अमरावतीतून त्या ठिकाणी उभारण्यात आला. आणि सर्व धर्म संभावाचं पाईक हा वराड राज्य या ठिकाणी तेच मागतं आहे जे आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे. साहेब, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण मागच्या काळामध्ये हे जे काही आपलं महाविकास आघाडीचं सरकार कशा प्रकारे पाडलं, काय केलं, 50 खोके कसे घेतले, कुठून उडाले, पक्ष लोक गद्दार कसे झाले आणि दोन दोन पक्ष एवढी मोठी बलाढ्य पक्ष कसे हिसकावून घेतले, त्यांची ती संस्कृती ती आम्हाला शोभत नाही. साहेब, शरद पवार साहेब मागच्या वेळेला आपल्याला बाप म्हणणारी व्यक्ती तिने आता बाप बदलून टाकलेला आहे. आणि काही लोक उद्धव साहेब तर बाप चोरतात. बाप चोरणारे लोक, संस्कृती बोलणारे लोक आपल्याला अजिबात पाहिजे नाही आहे. या ठिकाणी जी लढाई आहे ही संस्कृतीची लढाई आहे, इमानदारीची लढाई आहे. एकीकडे तुम्हाला दिसतंय की साधा शेतकरी बळवंत दादा जरा उभे राहत, झब्बा पायजमा घालणारा माणूस, पण ज्याला खऱ्या अर्थानं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं याची जाण आहे. काल परवा उपमुख्यमंत्री इथे आले आणि काय म्हणे, विधानसभेमध्ये प्रश्न उचलले नाही. तुम्हाला अधिकार नाही उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही अमरावतीचे पालकमंत्री होतात 1.5 वर्ष, एक मीटिंग डीपीडीसीची त्या ठिकाणी ढंगाची झाली नाही, अजिबात नाही. आत्ताचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी जे उद्घाटन केले ते माझ्या तोंडून मुख्यमंत्रीच येत आहे. आणि तुम्ही पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री नक्कीच होणार साहेब. उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेसचे उद्घाटन हे घेतात. आमचं क्रेडिट तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही. ये जनता है, ये सब जानती है. साहेब, जास्त बोलणार नाही, पण तुमचा आशीर्वाद गरीबाच्या लेकराला या ठिकाणी मिळावा अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे. आणि महाविकास आघाडीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे, एवढं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगू शकते. एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. महाविकास आघाडीचा सत्तेसाठी हापावावे, वाटेल तैसे पाप करावे, जनशक्ती पायी तुडवावे, त्याचे चालणार नाही आता इथे, असं राष्ट्रसंत म्हणतात. सत्तेसाठी काही लोकांनी आपल्या बापाला तुडवलेलं आहे, हे आपण बघतोय. काही लोकांनी आपला बाप बदललेला आहे. पण अमरावतीची ही संस्कृती आणि संस्कृती शहर आणि सांस्कृतिक जिल्हा आपण त्या ठिकाणी राखणार आहोत. महाविकास आघाडीचा वारे पंजा. आदरणीय यशोमतीताई, जब जब बिखरी है आप दुगनी रफ्तार से निखरी है. यानंतर सहर्ष आमंत्रित करते शिवसेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माननीय मुकुल वासनिक साहेब. टाळ्यांच्या जोरदार गजरात आदरणीय साहेबांचं आपण स्वागत करूया. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, शेवटपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. सर, आपलं अमरावतीमध्ये स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलं ते आदरणीय शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, अनिल देशमुख, गुर्दे साहेब, इथे उपस्थित
काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्ह्याचे नेते, कार्यकर्ते आणि या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. 2 दिवसानंतर मतदानाकरता आपण अमरावती लोकसभेमध्ये पुढे जाऊ. कधी नव्हे अशा प्रकारचं संकट आपल्या देशावरती आलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्त केल्यापासून अनेक संकट या राष्ट्रानं बघितले असतील, पण असं संकट या अगोदर कधीही नव्हतं. आपली लोकशाही धोक्यात आहे, आपली राज्यघटना धोक्यात आहे. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती देशाच्या राजकीय क्षितिजावरती गुजरातहून एक नेता समोर दिसू लागला. समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांकरिता अनेक प्रकारची आश्वासनं देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक स्वप्न, जसा कोणी स्वप्नों का सौदागर निघाला तशा प्रकारे स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न तो नेता देशभर फिरून करण्याचा प्रयत्न करत होता. मोठ्या प्रमाणात सभेमध्ये गर्दी आली आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला जागा मिळाल्या. हा नेता देशाचा पंतप्रधान झाला. आम्हाला वाटत होतं की कोणी एक नेता या देशाला भेटेल, पण आता 10 वर्षानंतर असं म्हणावं लागेल की हा नेता नाही, हा तर अभिनेता निघाला. आणि अभिनेता देखील 2 प्रकारचे असतात, एक नायक असतो आणि दुसरा खलनायक असतो. या 10 वर्षामध्ये हा नेता अभिनेता निघाला आणि हा अभिनेता खलनायक निघाला. जेव्हा नरेंद्र मोदी बोलतात तर प्रेमाचा संदेश तर कधीही त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसत नाही. द्वेष, तिरस्कार आणि कशी लोकांमध्ये हिंसा पेटू शकते अशा प्रकारे भडकवणारे भाषण हा देशाचा पंतप्रधान देत असतो. आपण हे अनेक या मागील वर्षामध्ये बघितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना हातात घेऊन पदाची शपथ घेतली, पण या राज्यघटनेसमोर सर्वात मोठं आव्हान जर का आज कोणी उभं केलं असेल तर ते नरेंद्र मोदीच्या रूपानं उभं झालेलं आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. नरेंद्र मोदीची शक्ती वाढेल तेवढंच मोठं आव्हान या राज्यघटनेसमोर निर्माण होईल, याचा समज आपल्याला पाहिजे. लोकशाही धोक्यात आहे म्हणून मी म्हटलं, ते याकरता म्हटलं कारण की या 10 वर्षामध्ये राजकीय पक्ष संपवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला. महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडली, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडला, पक्ष तोडले, घर तोडले आणि अनेक नेत्यांना तुरुंगामध्ये टाकण्याचं काम यांनी केलं. दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तुरुंगामध्ये आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज तुरुंगामध्ये आहे. काही काळापर्यंत संजय राऊत, संजय सिंग हे तुरुंगामध्ये होते. चिदंबरमला तुरुंगामध्ये टाकलं. अनेक नेत्यांना अशा प्रकारे तुरुंगामध्ये टाकलं आणि अशा प्रकारे लोकशाही चालत नाही. ही हुकुमशाहीच्या व्यवस्थेमध्ये या बाबी होऊ शकतात, लोकशाहीमध्ये हे कधी घडू शकत नाही. आज या तानाशहानं आपली संपूर्ण या देशाची जी व्यवस्था आहे त्याला जखडून टाकलेला आहे. आणि उद्या नरेंद्र मोदी या देशामध्ये पुन्हा निवडून आले तर निवडणुका या देशात पुन्हा कधी होणार नाही, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. या भागामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून ही मागणी होती की काँग्रेसचा उमेदवार इथून लढायला पाहिजे. मला वाटतं जवळपास 28 वर्ष लोटून गेली पंजा या निशाणीवरती आपण इथे लढून झाल्यानंतर. बळवंत वानखेडे गावाच्या सरपंच पदापर्यंत आणि तिथून वर जिल्हा परिषदेमध्ये सभापती, आमदार या विविध पदांवरती त्यांनी काम केलं.
आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते आपल्या समोर आहे. मी आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो की कालच्या निवडणुकीमध्ये जे अमरावतीमध्ये 2019 मध्ये घडलं ते वेगळं, पण जेव्हा बळवंत वानखेडे हे संसदेच्या पायऱ्या चढतील तर प्रत्येक अमरावतीचा नागरिक स्वतःला गौरवान्वित झाल्याशिवाय राहणार नाही. बळवंत वानखेडे अशा प्रकारची व्यक्ती आहे. मला खात्री आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने या संपूर्ण प्रचारामध्ये लागतील आणि प्रचंड मतांनी त्यांना यशस्वी करून दाखवतील. मी अजून अधिक वेळ इथे घेणार नाही. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आपले विचार इथे मांडतील, पण मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. एक अत्यंत चांगलं पोषक अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं. प्रचंड उत्साह आज अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे. आपल्या सर्वांच्या उत्साहाला बघून मला खात्री आहे की बळवंत वानखेडे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मुकुल वासनिक साहेब. खऱ्या अर्थाने तुम्ही इंडिया आघाडीच्या निमित्ताने तर समईची मशाल झाली आहे बघा तुम्ही. समईची मशाल झालेली आहे. एक टेक्निकल टीमला विनंती आहे की बाहेर खूप गर्दी जमलेली आहे, बाहेर आवाज येत नाहीये. माझी टेक्निकल टीमला विनंती आहे की बाहेरच्या स्क्रीनचा आवाज व्यवस्थित करावा. खऱ्या अर्थाने मंडळी एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणं ही म्हणजे यश आहे. आदरणीय बळवंत वानखेडे साहेब इतक्या मोठ्या पद्धतीने काम करणारी मंडळी सोबत आल्यावर यश निश्चितच समोर आहे. सहर्ष आमंत्रित करते यानंतर माजी खासदार शिवसेनेचे सन्माननीय आनंद गुडे साहेब आपल्याला. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करतो. अतिशय दुग्ध शर्करा योग आज आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि मुकुलजी वासनिक आज एका व्यासपीठावर या प्रचार सभेसाठी उभे आहेत. मित्र हो, मी अगदी थोडा वेळ या ठिकाणी घेणार आहे, कारण गेले अच्छे दिन आम्ही 5 वर्ष पाहिले आणि आता गॅरंटी आम्ही पाहतोय. पण अच्छे दिन आले नाही, गॅरंटी आली नाही. मला एक गोष्ट आठवते की जेव्हा माननीय डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे प्रधानमंत्री होते, शरदचंद्रजी पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. 2 वेळा पिकं नष्ट झाले. आम्ही अमरावतीतले प्रभाकर वैद्य, सुनील देशमुख, मी, रासू गवई साहेब, आम्ही सगळी मंडळी माननीय प्रधानमंत्र्याला भेटण्यासाठी मी खासदार असताना दिल्लीमध्ये गेलो. 10 मिनिटं आमची माननीय मनमोहन सिंग साहेबांसोबत चर्चा झाली. शरद पवार साहेब त्या ठिकाणी होते आणि मला तुम्हाला या ठिकाणी 2009ची गोष्ट अभिमानानं सांगायची आहे की त्यावेळेस महाराष्ट्राचं 71,000 करोड रुपयाचं कर्ज हे माननीय डॉक्टर मनमोहन सिंगानं आणि काँग्रेसच्या सरकारनं माफ केलं होतं. बरोबर आहे की नाही? खरं आहे की नाही? त्याच्यानंतर आजपर्यंत उद्धव साहेब हा सगळा परिसर शेतकऱ्यांचा आहे. आपण अनेक वेळा अमरावतीमध्ये आले आहात, माननीय शिवसेना प्रमुखही अनेक वेळा अमरावतीमध्ये आले आहेत. हा शेतकऱ्यांचा परिसर आहे. पण गेल्या 10 वर्षात या अच्छे दिन वाल्यानं, गेल्या 10 वर्षात या गॅरंटी वाल्यानं, 10 वर्षात या पांढऱ्या दाढीवाल्यानं शेतकऱ्याचा 1 रुपया देखील माफ केला नाही. हे दुर्दैव या विदर्भाचा, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे अच्छे दिन नाहीच आहे. अरे या संपूर्ण कोविडच्या काळामध्ये जग बंद झालं. इंग्लंड बंद झालं, युके बंद झालं, युएस बंद झालं, आफ्रिकामध्ये कोविड आला, चायना बंद झालं. सगळ्या भारतामध्ये त्या उत्तर प्रदेशामध्ये पेचराचे ढिग लागले होते. गुजरातमध्ये ते कोविडचे प्रेत कसे जाळाचे हा प्रश्न निर्माण झाला होता.
पण महाराष्ट्रामध्ये एक माणूस होता, महाराष्ट्रामध्ये एक माणूस होता, आमचा कुटुंब प्रमुख, ज्यांना सांगितलं काळजी करू नका, मी वाटेल ते करीन, रात्रीचा दिवस करीन, पण एकाही माणसाच्या जीवाला धक्का लागणार नाही याची काळजी मी घेईन, कारण तुम्ही माझे कुटुंब प्रमुख आहात. त्या माणसाची तब्येत बिघडली, दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायला लागलं, पण या माणसानं कोविडच्या काळामध्ये अनेक दवाखाने उभे केले, अनेक औषधांची व्यवस्था केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थानं कुटुंब प्रमुख म्हणून आधार दिला. पण या बदमाशानं त्यांच्या तब्येतीचा गैरफायदा घेऊन, या बदमाशानं, या भूतांनी गैरफायदा घेऊन ज्या शिवसेना प्रमुखांना आपल्या हाताच्या फळासारखं त्यांना वागवलं होतं, ज्या माननीय उद्धव साहेबांनी त्यांना लहानाचं मोठं केलं होतं, त्या गद्दारांनी अशा काळामध्ये उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. त्या गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आली आहे मित्र, त्या गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि एकजुटीनं आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे. गेल्या महिन्याभरापासून मी या जिल्ह्यामध्ये फिरतोय, अनेक सभामध्ये मी घेतोय, अनेक ठिकाणी पाहतोय, प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे. कारण मी जसा या ठिकाणी खासदार होतो 15 वर्ष, कधी पोलीस घेऊन फिरलो नाही, कधी सिक्युरिटी घेऊन फिरलो नाही, आणि असं गाव नाही या जिल्ह्यातलं साहेब का ज्या जिल्ह्यात मी पोहोचलो नाही. बरोबर आहे? असं गाव नाही ज्या गावात मी पोहोचलो नाही, आणि असं गाव नाही ज्या गावात खासदार अनंत गुडेच्या फंडाचं काम नाही. एवढा प्रेम या लोकांनी मला केलं, पण मी पोलीस घेऊन फिरलो नाही. आता तर खासदाराला भेटायला जायचं, आता सवन पोलीसची गाडी, माग पोलीसची गाडी, इकडनं पोलीस, इकडनं पोलीस, 2-4 डगलेवाले, 2-4 पैलवान, सिक्युरिटी. असा खासदार आपल्याला पाहिजे काय? असा खासदार आपल्याला पाहिजे काय? हा माणूस सातत्याने आमदार 5 वर्ष, आता खासदार होणार आहे, तुमच्यात मिसळणारा, तुमच्यात बसणारा, तुमच्याशी चर्चा करणारा, तुमच्या विकासाचा विचार करणारा, असा सर्वसाधारण सर्वांसोबत राहणारा असा बळवंत वानखडे या जिल्ह्यामधून आपल्याला निवडून द्यायचा आहे. त्यासाठी एकजुटीनं मित्र, रात्र वैराचे लक्षात ठेवा. नोटा वाटल्या जाणार आहे, पैसे वाटल्या जाणार आहे, बाटल्याही वाटल्या जाणार आहे, कारण 5 वर्ष हा धंदा केलाय, 5 वर्ष हा धंदा केला. किराणा दे, पैसे दे, साड्या त्या मच्छरदाना दिल्या. आमच्या आदिवासी, आम्ही धारणीमध्ये होतो, त्या आदिवासी महिला म्हणत होते, ये जी हमको, अरे हमारा कोई अंग प्रदर्शन करना है. अरे 17 रुपयाची साडी वाटली, साडीवाल्याचा साडी वाटण्याचा मोठा गवगवा केला. हा सगळा बेकार धंदा. मी होतो ना, मी नाही दिला कधी किराणा, मी नाही दिले कधी पैसे, मी नाही वाटले कधी. आम्ही कामाकडे लक्ष दिलं, विकासाकडे लक्ष दिलं, या जिल्ह्याच्या माणसाकडे लक्ष दिलं, आणि तेच लक्ष देणारा उमेदवार आपल्या समोर आहे, त्याला आपण निवडून द्या, पंजाला मतदान करा, अशा प्रकारची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आयोजकांनी त्रिमुखी दत्त आपल्या सोबत आणलेले आहेत. त्यामुळे अर्थातच मुकुल वासनिक साहेब, उद्धव साहेब आणि पवार साहेब बघताय की सगळं वातावरण छान आहे, पण तरीही निसर्ग सुद्धा सांगतोय की या भारतात आता खरंच अंधार झाला, इतकं दाटवून आलंय. त्यामुळे निश्चितच लोकसभेसाठी सभेचा उमेदवार निवडून जाणार आहे, जो निवडून येण्यापूर्वीच आपला ऍफिडेव्हिट लोकांपुढे सादर करताय. निश्चितच मी बळवंत बसवंत वानखडे, अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पुढील प्रमाणे शपथ घेतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मी संसदेत आवाज उठवीन आणि कपाशी, चणा, सोयाबीन, तूर या पिकांना रास्त हमी भाव मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेल. लक्षात घ्या, अजून पद यायचंय, पण लोकांसाठी विश्वास आणि हे ऍफिडेव्हिट आदरणीय बळवंत भाऊ सादर करतायत. त्यांनी अनेक असे आधार, आश्वास, विश्वास आपल्याला दिलाय, पण मी एवढंच म्हणेल, या अशा आदरणीय बळवंत वानखडे दादा आपण या ठिकाणी यावं, तुम्हाला मनोगत व्यक्त करायचं आहे. ह्या माणसाला फार काही बोलता येत नाही मंडळी, पण हा एवढं मात्र नक्कीच सांगतोय की शब्दांची पूजा करत नाही, शब्दांची पूजा बळवंत भाऊ करत नाही, सत्याची पूजा करतात. आणि ज्या गावात सूर्य उगत नाही त्या गावात माझा भाऊ उजेड देतात, त्या गावात माझा भाऊ
उजेड देतात. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया अमरावती लोकसभेत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे दादा. कोण आला रे कोण आलं, कोण आला रे कोण आलं, शेतकऱ्याचा लेख आला, कोण आला रे कोण आलं, कोण आला रे कोण आलं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, वीर देवी, मौलाना आझाद, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज माझ्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय पितृतुल्य शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, यानंतर आमचे नेते आदरणीय मुकुल वाकनिस साहेब, आदरणीय सर्व मान्यवर, मला महाविकास आघाडीनं या मतदारसंघाची तिकीट दिली, उमेदवारी दिली, त्याबद्दल आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या सर्व महाविकास आघाडीच्या मान्यवरांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. साहेब, महाविकास आघाडीचा प्रयोग आमचा पहिल्यांदा इथं झाला, अमरावतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा आमचा प्रयोग झालेला होता. नंतर आपण मुंबईला केला. आदरणीय आमच्या नेत्या सोनिया गांधींनी ज्या दिवशी आम्ही आपल्या तुमच्या घडामोडी चालू होत्या त्या दिवशी विचारलं, त्यात तर 4 जणांचाच समावेश होता. मला यशोमताई माझ्या गाडीत होत्या आणि सोनियाजी गांधी यांचा फोन आला की अपन ने महाविकास आघाडी करना क्या और शिवसेना के साथ जाना क्या. तर मी त्यांना म्हटलं की मॅडम, साहेबांचे विचार नक्कीच बदललेले आहेत, संविधानाप्रती त्यांचा आदर आहे, त्यामुळे आपण जाण्यास काही हरकत नाही. आणि त्यांनी पुन्हा अजून विचारलं की अल्पसंख्याकांवर काय फरक पडणार आहे. म्हटलं मॅडम, अल्पसंख्याक आपल्यासोबतही आहे आणि त्यांना सुद्धा मानणारा वर्ग आहे, त्यामुळे आपण महाविकास आघाडी केली तरी काही हरकत नाही. मी त्यावेळेस आदरणीय सोनिया गांधींना सांगितलं. साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना फार चांगला कारभार जो होता राज्याचा, तो अतिशय निष्ठेनं आणि कुठलाही पक्षपात न करता आपण राज्याची धुरा सांभाळली. आणि नंतरच्या काळात जे काही आमच्यावर अन्याय झाला, निधी सुद्धा दिला गेला नाही आणि निधी जो तुम्ही दिलेला होता तो रोखला गेला. असे अनेक मुद्दे आम्ही त्या वेळेस आमच्या समोर होते. म्हणून साहेब, आज उमेदवारी घेताना मला अतिशय आनंद होता. आणि ताईंनी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही येणार होते सगळेजण, त्या दिवशी सांगितलं, त्या दिवशी मला खरंच वाटलं की आपल्या प्रचारासाठी जर एवढे मोठे नेते येत असतील तर निश्चितच आपला विजय आहे. कारण तुमचं जे मत आहे, तुमचं मत हे लोकशाहीला राहील, तुमचं मत हे राहुलजी गांधी यांना राहील, तुमचं मत हे शरदचंद्रजी पवार साहेबांना राहील, तुमचं मत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना राहील. म्हणून हे सर्व जी मतदार आहेत ते मतदार निश्चितच मला विजयाच्या वाटेने घेऊन जातील यात शंका नाही. मी आपले पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज सगळ्यांना समोर हे आश्वासन देते की उमेदवार निवडून आला की पहिले मातोश्रीवर, मग सिल्वर ओकवर आणि मग 10 जनपथवर त्या ठिकाणी आहे. साहेब, 2 वर्षापूर्वी आम्ही सिल्वर वॉकला आलो होतो. यशोमतीताई, बबलू भाऊ आणि वीरेंद्र भाऊ, आम्ही सिल्वर वॉकला आलो. तिथं तुमचं दर्शन घेतलं आणि म्हटलं की आम्हाला हा मतदारसंघ सोडा. त्यावेळेसच तुम्ही मला आशीर्वाद दिला. नंतर आम्ही मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर गेल्यानंतर साहेबांना सांगितलं की हा मतदारसंघ आम्हाला सोडा. यशोमतीताई, बबलू भाऊ, वीरेंद्र भाऊ, सुनील भाऊ, आम्ही सर्व होतो. आणि त्यावेळेस सुद्धा आमची तुम्ही हा काय केली. आणि खरं अर्थानं तुम्ही 2 वर्षापूर्वीच
मला आशीर्वाद दिला दोघांनी, म्हणून तुमचे आभार. काही महत्वपूर्ण प्रवेश या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर त्यासोबतच सांगताना आनंद होतोय की आदरणीय बळवंत भाऊ यांना या ठिकाणी उपस्थित असलेले सम्यक ज्येष्ठ मंडळ असो या महिला मंडळ असो या अमरावतीतील अनेक महत्वपूर्ण घटनांचे संघटनांचे मंडळांचा पाठिंबा या ठिकाणी त्या सगळ्यांनी जाहीर केला. त्या सगळ्यांचा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. यानंतर काही महत्वपूर्ण प्रवेश साहेब आपण घेणार आहोत. या ठिकाणी शिव जिल्हा काँग्रेस आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजितजी ढेपे महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेले आहेत. मी शिवसेनेचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतोय की त्यांना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पंखामध्ये सामावून घ्यावं आणि आता ही ऊर्जा असणार आहे त्या मातोश्रीवर ज्यानं हनुमान चालीसा म्हणून त्या मातोश्रीच्या वातावरणाला दूषित करण्याचा प्रयत्न केला, या शिवसैनिकाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बाबीचा हमला हिशोब जो आहे तो या अमरावतीच्या विजयामधून दाखल होणार आहे. आणि त्या हनुमान चालिसाचा जे पावित्र्य आहे साहेब, त्या पावित्र्य जेव्हा भंग पावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इथला सगळा प्रत्येक शिवसैनिक मनातून रडला होता आणि त्या प्रत्येक आसवांची किंमत जी आहे ती बळवंत भाऊंच्या मतपेटीमध्ये ते दाखल करणार आहेत आणि आम्ही सर्वजण तो हिशोब या ठिकाणी चुकता करणार आहोत. यानंतर तुम्हा सर्वांना ज्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता निश्चितच लागलेली आहे मंडळी, महिला सुरक्षा म्हणजे शिवसेना, युवकांचा लढाऊ बाणा म्हणजे शिवसेना, उद्धव साहेबांचा संयम म्हणजे शिवसेना आणि वंदनीय बाळासाहेबांचा दरारा म्हणजे शिवसेना. सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील, संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व माजी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आदरणीय उद्धव साहेब एवढंच म्हणेल, मागणे न काही बोलणे न काही, आधाराची ग्वाही देत राहा. आदरणीय साहेब आधाराची ग्वाही देत राहा. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया वंदनीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. बसा बसा. आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांचे सर्वच मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थांबा. ठीक आहे. ठीक. माझं वर्णन संयमी म्हणून एवढं काही केलेलं आहे की नेमकं बोलायचं काय ठीक आहे. माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय. मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे. यशोमतीताई मुहूर्त चांगला साधलाय, कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची, खोटारड्यांची, भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत. कारण आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिली यांची थेर. हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन, अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा.
आणि शिवसेनेचा हा 5 वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमतीताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही, तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो. म्हटलं करा. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी, शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये. समोरासमोर या. आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं, पण संध्याकाळची सभा ही एवढं आता वेळापत्रक घट्ट झालंय की काही जमत नाहीये. आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभेसाठी जातोय. काल बुलढाण्याची सभा झाली. पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते. प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही. कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल, तेव्हा तर आपण सगळे लहान होतो, पण त्याही पेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते. प्रचाराचे मुद्दे तेच आहेत, पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन, मी का म्हणतो कारण त्यांची 10 वर्ष पूर्ण झालेत. या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही, ते काळजीवाहू असतात. ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजीवाहू आहेत. जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्रीजी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत. आता अगदी गल्लीबोळामध्ये जात आहेत आणि दरवेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचं पिल्लू सोडून देत आहेत. काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल. अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे. ना त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत. पण 10 वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती, आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी. 15 लाख रुपये येणार होते, 15 लाख काय आलेले नाहीयेत. आणि आता ते जे काही चालतंय, मी कालच्या सभेत बोललो, काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे. कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही, ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे. आयुष्य कसं जगायचं, स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं. आणि ही अमरावतीची जी भूमी आहे, तुकडोजी महाराज, यशोमतीताई गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो होतो, गाडगे महाराज, गाडगे बाबांनी एक धर्म शिकवलेला आहे. आणि तुकडोजी महाराज नुसते काही भजन कीर्तन करत नव्हते बसले, त्यांची कीर्तनं सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती. आणि मी जर का नीट विसरलो नसेल तर त्यांच्याच त्या 2 ओळी आहेत, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडले शस्त्र बनेगी, नाव लगेगी किनारे. यासाठी भारत मातेसाठीच त्यांनी त्यांची जी काय अमोघ वाणी होती त्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं होतं. आणि आज जे सत्तेवरती बसलेत त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता, कुठेही नव्हता, कधीही नव्हता. पण आज मला त्यांना विचारायचंय की इथे जरा आम्ही कुठे काही म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान, मग प्रधानमंत्री कराची तिकडे येतील, ते आले का त्यांना जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्रीजी, तुमच्याच सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवलेत, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं हे पवित्र मानतो आम्ही. त्या नात्याचा तुमचा एक विभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस
आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत मंत्री, असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो, काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय. ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा. महिलांचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं? गेलेत प्रधानमंत्री तिकडे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला शिबिर येतोय चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाहीये. कुठे गेले ते भाजपवाले, नीतिवान भाजपवाले? तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका. तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं लागेल. पण तुम्ही 10 वर्ष देशाला लुटून टाकलं. जास्त मुलं होतील त्यांना ही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल. अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरुणी बाण मुलं आत्महत्या करतायत. काम नाही, त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही 2 शब्द तुमचे खर्ची काटले होते? नुसतं आम्ही याव करून त्याव करू. 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, पुढच्या 30 वर्षात आम्ही काय करणार? अहो गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ. पण 2014 साली त्यांनी जी काय वचनं काढली होती म्हणून मी म्हंटल भ्रमाची लंका, थापाड्यांची लंका. कारण इथे शेतकरी आलेत का या हॉलमध्ये? आलेत? मग खरं बोलायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही खरं बोलायचं. गेल्या 10 वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मला आनंद आहे. किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाई प्रमाणे मिळालेत? हात वर करावं. तुम्ही शेतकरी तसाच रट ठेवलेला आहे. आता कुठेतरी येऊन तुम्ही शेतकऱ्याकडे घरी जेवायला म्हणून जाल तुमचा डबा घेऊन, पण शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याची दानत तुमच्यामध्ये नाहीये. एक तर हा विदर्भ, अहो आम्हाला सुद्धा माहिती आहे की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे, ज्याला बॅकलॉग हा शब्द वापरला जातो. मग 10 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होतात. 10 वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं 2.5 वर्ष सोडलं तर तुमच्या हाताखाली आहे ना. पहिले 5 वर्ष तर आम्हीच तुमच्या सोबत होतो. गेली 2-2.25 वर्ष तुम्हीच आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात. मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये का केला नाही? एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपाशी ठेवलाय. जे तरुणी इथे शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय, तुम्ही सांगा मला. मग कुठे गेले उद्योग? गुजरात. जिथे जातो तिकडे ज्यांना प्रश्न विचारतो ते तेच सांगतायत आमच्याकडे उद्योग आलाच नाही, सगळे उद्योग गुजरातला नेले. का? महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? विदर्भाबद्दल एवढा आकस का? आज कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागतायत? काय अधिकार आहे तुम्हाला मतं मागण्याचा आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्या समोर ताठ मानेने आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून टाकीन. आता तोही प्रश्न विचारतो, मिळाला होतो की नाही तेही सांगा. आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते NDRF, SDRF ते ठेवा बाजूला. मिळाली ना? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती. हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत, मिळत काहीच नाही. म्हणजे ते निर्मला सीतारामन बाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा, मोदी सरकारचा, होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय. आम्हाला भारत सरकार पाहिजे. पण सीतारामन बाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये 4 जाती, एक शेतकरी, महिला, गरीब आणि युवा, या 4 जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते. दाखवा ना. महिला समाधानी आहेत, शेतकरी समाधानी आहेत, गरीब समाधानी आहेत, युवक समाधानी आहेत. त्या सीतारामनबाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी आता निवडणूक नाही लढणार. बरं ठीक आहे, पण निवडणूक लढणार नाही म्हणून गप्प नाही बसल्या.
त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार. म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात या लोकांनी 8 ते 10 हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगतायत की तुम्ही देश लुटला. काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? काही काय 2, 3, 500, 600 कोटी आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते. मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा. कोणी देशाला लुटलं? आपण एक गोष्ट खरी बोलले, मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. कारण 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही यांनी 2.5 वर्षात लुटून दाखवलं. आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय. काय होर्डिंग लावतायत, काय जाहिराती करतात, नुसते पेपर बरबटून टाकतायत. हा कुठून आला पैसा? कोणाचा पैसा? आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान, काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का? अनेक जणांना फोन येत आहेत. कालच्या सभेत विचारलं, सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन. तुम्हाला पण आले असतील, आले ना? मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते, कोणतरी महिला असते, मी मग ते नाव वाचतात, काहीतरी अमुक अमुक अमुक, यांच्याशी मी बोलते का? हो बोलताय. मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का? मग तो सांगतो मिळाले. मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्या सारख्या 11 कोटी, जे थांब 11 कोटी लोकांना या योजनेचा लाभ झालाय. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना? पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला, हा चांगला आहे, ते 15 मिनिटाचा आहे. नाहीतर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही, एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार. आणि त्यांनी सांगितलं का बरं करावं? दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की 6,000 रुपये तुम्हाला मिळाले ना? ते मिळाले. मग ते पण लक्षात घ्या, समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं 1 लाखाचं खत घेतलं, खतावर जीएसटी किती आहे? 18%. म्हणजे 1 लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात? 18,000 कोणाच्या खिशात? आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात? मग उरलेले 12,000 कोणाच्या खिशात? करा करा, त्यांचा उद्घोष करा. अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देत आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत. ही राजवट तुम्हाला परत पाहिजे? मग महिलांचा अपमान करणारी राजवट, शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट, बेकारी वाढवणारी राजवट. 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ. 80 कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ, त्यांना रोजगार द्या, त्यांना रोजगार द्या, त्यांना अभिमानाचं जीवन द्या. आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी, ही गॅरंटी कसली? भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका होगा. पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून, पण तरी सुद्धा अनिल देशमुखजी तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही घाबरला नाही, झुकला नाही, तुम्ही लढत राहिलात आणि आज सुद्धा या लढाईमध्ये आहात. मग ही गॅरंटी मोदींची असेल तर जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे, जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या 1-2 दिवसामध्ये महाविकास आघाडीचा येईल. केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, मी देतोय, माझं वचन आहे. एका बाजूला आम्ही करून दाखवलेल्या गोष्टी, होय करून दाखवलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे काय म्हणताय 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहोत, 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं, ते आज सुद्धा चालू आहे. आरोग्य व्यवस्था असेल, नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही अफिडेव्हिट केलं ना, तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा, तुम्हाला काय निवडायचं ते. आणि एकच शेवटचा मुद्दा, तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची, ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचंय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचंय. काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शर्यत का काय त्यांनी देश चालवणार का? नाही, आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार. तुम्हाला संविधान बदलायचंय, आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही. आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे.
आणि आज जे खासदार तुमच्या समोर उभे राहिलेले आहेत उमेदवार म्हणून, त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातले उद्योग आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात, किती वेळा बोललाय. आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट पडता कामा नये. अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे तिकडे गेले असतील, त्यांना सुद्धा सांगतोय की ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये. जर का ते फुटलं तर कपाळ करंटे आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल. अरे यांना हरवण्याची संधी आली होती, पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली. तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये. मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय, तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात, शिवसेना प्रेमी आहात ना? मग आपलं एक सुद्धा मत तिकडे तिकडे जाऊ देता कामा नये. आपल्यातले बरे जरी तिकडे जाऊन उभे राहिले असले तरी सांग, ही वेळ आता नाही, तुला मी मत देणार नाही. माझं मत यावेळेला महाविकास आघाडीच्या बळवंतरावाला आणि काँग्रेसच्या हातालाच आहे. आणि ही हुकुमशाही इथल्या इथेच आपण गाडून टाकण्याची आपल्याला आता गरज आहे. आणि मला वाटतं एकदाच फक्त हात वर करून, काल जो एक मी मुद्दा मांडला होता, ती कोणती घोषणा? हा जरा ध्यान जोरात. पुढची, अरे जय भवानी जय शिवाजी. आणि हा भवानी मातेबद्दलचा असलेला आकस, हा आकस त्याला सुद्धा आज आपल्याला मूठ माती द्यायची आहे. आणि भवानी मातेचं तेज काय असतंय ते त्या आपल्या महाराष्ट्र द्वेष्ट्या सरकारला दाखवून देऊ, ही शपथ घेऊ आणि बळवंतरावांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ, हीच एक खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेब, खऱ्या अर्थाने तुम्ही मणिपूरचा उल्लेख केला साहेब, तेव्हा एवढंच म्हणेल की 17 रुपयाची मच्छरदाणी देऊन खऱ्या अर्थाने महाभारतात साहेब एकच द्रौपदी उघडी पडली होती. पण इथे आमच्या मेळघाटात उद्धव साहेब 17 रुपयाची मच्छरदाणी देऊन लाखो द्रौपदी उघड्या पाडल्या गेल्या. तेव्हा खऱ्या अर्थाने एवढंच म्हणेल, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा बाळासाहेबांचा उद्धवा पाहिजे. आदरणीय साहेब, आपणास आमंत्रित करताना एवढंच म्हणेल पवार साहेब की तुम्हाला प्रश्न केला होता साहेब की आजपर्यंत एवढ्या सत्ता आल्यात आणि गेल्यात, पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री आजपर्यंत मिळाली नाही. पण तुम्ही कान पकडून म्हटलं होतं साहेब की चूक झाली दुरुस्त करू. या अमरावतीने साहेब भारताला पहिली महिला राष्ट्रपती दिली आणि आता आग्रह आहे की पहिली महिला मुख्यमंत्री सुद्धा या अमरावतीतच दिली पाहिजे साहेब. तेव्हा अंधार झाला एवढंच म्हणेल पवार साहेबांकडे पाहून की दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली, दिवसाच चोरट्यांनो जाळू नका मशाली, अजूनही न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली, अजूनही न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली. सहर्ष आमंत्रित करते जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब. ज्यांच्या हस्तात आपण जे तयार केले ते शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवून आम्ही लोकांनी जी आघाडी स्थापन केली त्याच्याचे मान्यवर उद्धव ठाकरे, व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अन्य सगळे पक्ष, या पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू-भगिनी, गेले काही दिवस उद्धवजी मी स्वतः आणि आमच्या आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जे काही संकट आज देशावर दिसतंय त्या संकटातून मुक्तता कशी करता येईल, होता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात.
सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्याच्या नंतर तरुणांच्या चळवळीमध्ये सहभागी झालो. महाराष्ट्रावर फिरलो. पण अमरावती एक असं ठिकाण होतं की या ठिकाणी तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी राहिली आणि आम्हा सगळ्यांना काम करण्याच्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून अमरावतीचा अभिमान मला अंतःकरणापासून आहे. पण आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली. 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे. आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा बळवंत वानखेडेंना मोठ्या मतांनी तुम्ही विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आलो. आज देशाची हुकूम सत्ता मोदी साहेबांच्या हातामध्ये आहे. गेले 10 वर्ष आपण बघतो आहोत. अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतो. काय सांगतात ते हल्ली? मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली 56 वर्ष आहे. आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की तो एके दिवसाचा गॅप न घेता 56 वर्ष सतत निवडून येतो. त्या 56 वर्षामध्ये अनेकांना जवळून पाहिलं, लांबून पाहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी आणि आम्ही एकत्र संसदेमध्ये होतो, त्यांचं कामकाज पाहिलं. नंतरच्या काळामध्ये नरसिंगरावचं काम पाहिलं, त्यांचं मंत्रिमंडळाची काम केलं, मनमोहन सिंगांच्यावर काम केलं. अलीकडच्या जे प्रधानमंत्री झाले, जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची पद्धत ही आम्ही लोकांनी पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला. आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर. या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये अवघ्या आयुष्याची उमेदीची काळ जवळपास 10 ते 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली. त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीका टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात.
कुठेही गेले तर बघा 10 वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं. अरे 14 ते 24 तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केले हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या टीका टिप्पणी करायची हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे याचा अर्थ सत्य आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा असला पाहिजे. त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल. त्याशिवाय दुसरा कुठला फायदा नाही. आज आम्ही सातत्याने सांगतो त्यांची कामाची पद्धत बघितल्याच्या नंतर मजुरांच्या हिताची जपणूक पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, खासदार लोकांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये एक सेंटर हॉल आहे तुम्हाला माहीत असेल आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याचे सदस्य वेळ असला तर त्या ठिकाणी एकत्र भेटतात. तो कुठल्याही पक्षाचा असतो, बोलतात, गप्पा मारतात, काही प्रश्न असतील ते मांडतात. तिथं कधी पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही अलीकडेच पाहतो मोदी साहेब तिथं जातात म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात. त्यांना दिसू का नाही विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून. एक प्रकारची दहशत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का. काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार हलूच कानात आम्हाला सांगत असतात की दर मंगळवारी तिथं पक्षाची बैठक असते भाजपच्या आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही करत. लोकांना आपलं मत मांडता येत नाही. मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचे आणि सगळ्यांनी जायचं. दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी यांच्या पूर्ण रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे. आणि म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाच्या संसदीय लोकशाही संकटात जाईल असं चित्र दिसतंय. आणि ते मी मानतो असं नाही. हेगडे नावाचे एक मंत्री, केंद्र सरकारचे मंत्री, बंगलोरचे, त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे. घटना बदलली पाहिजे. ज्योती मिर्झा नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजपच्या जाहीरपणानं मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या. उत्तर प्रदेशमध्ये लल्लू सिंह नावाचा भाजपचा खासदार आहे. जाहीरपणानं सांगतात की मोदींचे हात बळकट करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान. तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा. पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे एकदा लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकुमशाही होती. भारताच्या आजूबाजूला
कधी कधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे. त्या संविधानावर कुणी हात ठेवत असेल, कुणी धक्का देत असेल, त्याचा बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल. आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजवटीच्याकडून एक संकट येण्याची शक्यता आहे. याची नोंद घेऊन आपण त्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करायचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र यायचं काम केलं. काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र, तुम्ही यापुढे एकमेकाच्या विरुद्ध लढलो? म्हणजे हो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने अनेक वर्षापासून काम करतो. आम्हा सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेने आम्ही काम करतो. लोक विचारतात शिवसेनेचं काय? शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे की या देशावर कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वानं पहिल्यांदा देशाचा विचार केला. मला आठवतं 1977 साली सगळ्या देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाची टीका टिप्पणी करत होते, इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते. एकच नेता त्यावेळी उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की हा देश पुढे न्यायचा असेल, या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या करू शकतात. आणि म्हणून इंदिरा गांधींना जाहीरपणानं समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे की आम्हा दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी उभा राहिले. मी एक गोष्ट सांगतो, उद्धवजी आम्ही तुमचे कार्यकर्ते हल्ली जवळून बघतो, यापूर्वी तसे बघत नव्हतो. जाईल तिथं मी बघतो. आज मी पहिल्यांदा असं बघितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं आणि प्रश्न महत्त्वाचा लोकांचा असेल तर धावून जाणार राज्याच्या सोडवणुकीसाठी तुमचा शिवसैनिक त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे ही एक जबरदस्त बाळासाहेबांचा विचार घेऊन तरुणांची संघटना तुम्ही उभी केली. ती सगळी संघटना आज देशावर जे संकट येऊ पाहतोय त्या संकटाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्यामध्ये मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही, ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मी अंतःकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो. हा काही अधिक बोलायचा प्रसंग नाही. आपण इथून पुढं या सगळ्या कामामध्ये सहभागी होतात. निवडणुका आल्या आणि या निवडणुकीमधून राज्यामध्ये ठिकठिकाणी ही जी आघाडी आम्ही लोकांनी स्थापन केली त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांना मोठ्या मताने विजयी करायचे, त्यांना शक्ती द्यायची. आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या संसदेमध्ये पाठवू आणि कुणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एकसंघ राहू शकला, ते घटनेचं समर्थन करणं, त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ते काम करण्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेला वरुण वानखेडे यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा. त्यांची खून तुम्हा सगळ्यांना हात पाहिजे, त्याच्यापुरतं वचन द्यावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एक 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 गोष्ट एक गोष्ट मला सांगायची आहे की ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आजचा या निवडणुकीचा पहिला टप्पा संपला आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखं आहे. नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी 54% आहे आणि तुम्ही जर बघितलं तर गडचिरोली तिच्या 70% आहे. गडचिरोलीचा आदिवासी 70% मतदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस 54% मतदान करतो. याचा अर्थ याच्यातून काही शिकलं पाहिजे. आम्हाला वानखेड यांच्या निवडणुकीमध्ये 80%च्या पुढं अमरावतीचं मतदान पाहिजे. ते द्याल हीच अपेक्षा करतो. यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. कृपया आपण कोणीही जाऊ नका. राष्ट्रगीत होणार आहे. कृपया राष्ट्रगीत सुरू करावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा जलधर वितरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. सुर में भी साधना का शेष रहना चाहिए. हम रहे ना रहे ये देश रहना चाहिए. पुन्हा एकदा आजच्या महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित पदाधिकारी भव्य मेळाव्याच्या निमित्ताने आदरणीय लोकसभेचे कर्तृत्वान उमेदवार बळवंत वानखडे दादा यांच्या प्रचारार्थ आजच्या या सभेला आवर्जून उपस्थित झालेले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय मुकुलजी वासनिक साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस